हिंदू मुस्लिम हे जातीभेद हे आपण केलं, पण देवाने एवढं एकत्रित केलं ना आपल्याला, एवढं एकत्रित केलंय. जर शास्त्र जर पाहिलं तर आपला सर्वात मोठा हिंदूचा जर सण असेल तर दिवाळी आहे. कोणता सण आहे? दिवाळी आहे. पण दिवाळी जर इंग्लिशमध्ये लिहायचं असलं तर आली लिहिल्याशिवाय दिवाळी पूर्ण होत नाही. आली लिहिल्याशिवाय दिवाळी पूर्ण होत नाही. आणि माझ्या मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा जर सण असेल तर तो रमजान आहे. आणि तो रमजान जर इंग्लिशमध्ये लिहायचं असलं तर माझं रामाचं नाव लावल्याशिवाय रमजान पूर्ण होत नाही. एवढं जर भगवंताने आपल्याला एकात एक केलं असेल मग आपण कोण जातीभेद करणार आहे? विठाला राज्याची निर्मिती ज्यांनी केली, स्वराज्य निर्मितीचं स्वप्न ज्यांच्या पोटामध्ये खेळलंय सर्वात अगोदर त्या जिजाऊंचे आपण माहेरवासी आहोत हे लक्षात ठेवा. विषयाकडे वळायचं आपल्या. आणि म्हणून त्या एवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये इथं सर्वजण आपले सारखे आहेत. इथं कोणी लहान नाही, इथं कोणी मोठा नाही. या रे लहान हो याती भलती नारी नर कोणी असू द्या, न करावा विचार. कशासाठी? महाप्रसादासाठी. न लगे चिंता कवनाची. विठाला आणि म्हणून त्या योगाने काल्याच्या चिंतनासाठी घेतलेला अभंग या अवधूत तलावरती अवतीर्ण झाले. जड जीवनचा उद्धार करण्यासाठी आले संदेश. वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा काल्यापर प्रकरणातील अभंग सेवेकरता घेतलेला आहे. पण काला काला म्हणजे नेमकी काय? पहिला प्रश्न. कशाला काला म्हणतात? आम्हाला कळत नाही का महाराज? एवढ्या वर्षापासून आम्ही सप्ताह करतो, काला करतो, मग आम्हाला माहित नाही का काला काय? काला काय? काला म्हणजे कीर्तन करायचं, मुरमुरे आणायचे किंवा ते पोहे आणायचे, त्याच्यामध्ये दही टाकायचं, 2 रुपयाचं दही 1.5 रुपयाच्या लाह्यान झाला काला. नाही, याला काला नाही म्हणत. हरिनामाचा खिचडी काला. पुढचा शब्द फार महत्वाचा आहे. हरिनामाचा खिचडी काला. पण पुढचा शब्द प्रेमे. इथं म्हणजे संतांचे एक एक वाक्य ना साहेब, एकाही ठिकाणी मला संतांच्या वाक्यामध्ये अशी जातीभेदता वाटली नाही. प्रेमच जवळच केलं असेल. प्रेमाने साहेबांच्या माहितीच तो सांगतो. मी रात्रंदिवस ज्यांच्या भरोश्यावर फिरतो ना, आमचा ड्रायव्हर सुद्धा गेली 17 वर्षापासून अखिलच आहे. लहान होता तेव्हापासून मी कोणी ड्रायव्हिंग करायला लागलं तर कधी गाडीत झोपत नाही. पण रोजचे 3-3 कीर्तन करायचे असले, किती दूर प्रवास असला तर आमचा अखिल असल्याशिवाय मला गाडीत झोप लागल्याशिवाय राहत नाही. तो असला की विठाला विठाला. चला पुढे. म्हणून सर्वजण या. मग ती प्रेमे मोहीने, प्रेमाने या. प्रेमे मोहीला साजने. प्रेमाने मोहन केलंय आणि तो काला आपल्याला भेटतोय. अजून एक सांगू. काला म्हणजे प्रसाद आपण समजतो, पण प्रसाद त्याला म्हणतात प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. जे ग्रहण केल्यानंतर आपलं सर्व दुःख नाहीसं होतं त्याला काला म्हणतात. भांडणं होत असेल तर ते जेवण आहे. विठाला काल्यासाठी भांडणं नाही, मग दुःख नाहीसं होतं तो काला. आणि जिथं भांडणं होते ते जेवण. म्हणून पाहतो मी पार्टीमध्ये भांडणं होते आणि भांडणामध्ये एकमेकाला खूप हसल्या जात. ते जेवण आहे. पण काल्यामध्ये तसं नाही. काल्यामध्ये आपल्या दुःखाची निवृत्ती आणि सुखाची अनुभूती म्हणजेच काला. विठाला तुम्ही म्हणसाल महाराज याच्यात नवल काय चालले? 2 रुपयाचं दही 1.5 रुपयाचा लाह्या ते काला करायला. त्याच्यापेक्षा चांगलं करून खाता येत नाही का घरी? अरे चांगलं करून खाता येतं बाबा हो. मग एवढ्या दूर कशासाठी आलो आम्ही माहिती आहे का महाराज? अरे कशासाठी?
अरे चांगलं करून खाता येईन घरी, याहीपेक्षा चांगला काला करता येईल, याहीपेक्षा चांगले मुरमुरे आणता येईल, याहीपेक्षा चांगलं दही आणता येईल, याहीपेक्षा चांगलं करता येईल. मग पण काय खातो यापेक्षा कोणासोबत खातो याला मत. काय खातो? इथं आपण बाळू मामा सोबत खातोय, इथं आपण माझ्या खंडेरायासोबत, माझ्या भगवंतासोबत खातोय. नाही तर एखादं जेवण आठवणीत राहतं माणसाच्या, सहज म्हणतो माणूस पठ्या मुख्यमंत्र्याच्या पंक्तीला जेवलाय. एक दिवस झालं, 2 दिवस झालं, अख्खं सिंदखेड राजा परेशान केलं त्यानं. जेवलं एक दिवस मुख्यमंत्र्याच्या पंक्तीला, पण 2 महिने झाले गल्लीतून चालला तरी पठ्या मुख्यमंत्र्याच्या पंक्तीला जेवलाय. अरे बाबा जेवलं असेल ना, आता कालही तेच ऐकलं आम्ही, परवाही तेच ऐकलं, 3 महिन्यापासून तुझं ऐकतोय. कोणत्याही गल्लीला चालला तर पठ्या मुख्यमंत्र्याच्या पंक्तीला जेवला, पठ्या मुख्यमंत्र्याच्या झाले. जेवलो नाही का मग? अरे जेवला बाबा, पण 3 महिन्यापासून सांगायला लागला तू. पण जेवायला तरी काय होतं म्हणे, पिठलं भाकर. पिठलं भाकरीला महत्व नाहीये, ते तर रोज घरी भेटतंय, आता तर बस स्टँडवरही भेटतंय झुणका. आणि मग 3 महिन्यापासून मुख्यमंत्र्याच्या पंक्तीला का सांगतोय? कारण जेवला मुख्यमंत्र्याच्या पंक्तीला आहे म्हणून. पिठलं भाकरीला किंमत नाही, तसं काल्याला महत्व, म्हणजे दही लाईला किंमत नाही. मग कोणासोबत आहे? सर्वांनी माझ्यासोबत प्रसाद खाण्यासाठी चालायचं. सर्वांनी चालायचं, उठू नका, जागेवरच ऐका प्रसाद. नाही तर चालायचं म्हणलं की लगेच उठसान. चला चला, प्रसाद जो ग्रहण केल्यानंतर मनाची शांती होते त्याला काला म्हणतात, त्याला प्रसाद म्हणतात. नाहीतर स्वतःचे बरेचशे लोकांकडे काय कमी संपत्ती, 8 मजली इमारत आहे, प्रत्येकाला गाडी वेगळी आहे, मुलाला गाडी वेगळी, स्वतःला गाडी वेगळी, मुलाच्या गाडीवर ड्रायव्हर वेगळा, स्वतःच्या गाडीवर ड्रायव्हर वेगळा, मुलीच्या गाडीवर ड्रायव्हर वेगळा, सुनेच्या गाडीवर ड्रायव्हर वेगळा, माऊलीच्या गाडीवर ड्रायव्हर वेगळा, प्रत्येकाच्या गाडीवर ड्रायव्हर वेगळा आहे. 8 मजली इमारत आहे, गुडघ्या एवढी गादी आहे, झोपायला तरी महाराजांकडे येऊन म्हणतंय महाराज 200-200 रुपयाच्या गोळ्या खाऊन झोप येत. काय कारण आहे? इथं मन प्रसन्न नाही, आणि प्रसाद घेतला तर मन प्रसन्न राहतं. इथं मन प्रसन्न, म्हणून तर ज्या स्वामींनी सांगितलं मन करा रे. ज्याचं मन प्रसन्न नाही त्याच्या घरात काही नसू द्या दादा, काही नसू द्या. काय होतं माझ्या तुकोबरायांकडे? काही नव्हतं बरं, म्हणजे तुकोबरायांकडे काही नव्हतं असं बी नव्हतं. अख्खी पुण्याची जहागिरी माझ्या तुकोबरायांची होती. आज आशिया खंडात नंबर 1 ची महानगरपालिका जर म्हणली तर पिंपरी चिंचवड आहे. आणि खासरा पत्रक जर पाहिलं तर ती माझ्या तुकोबरायांची होती. पण दुष्काळे अटीला द्रव्य नेला मान. दुष्काळ पडला म्हणून अख्ख्या लोकांना वाटून दिलं, अख्ख्या लोकांना आपली संपत्ती वाटून दिली. अरे घरात होतं नव्हतं ते धान्य सुद्धा वाटलं. परिणाम एक स्त्रियांना करिता मेली. शेवटी रखमाईनं बिमार पडल्या. ऐका, प्रसाद कशाला म्हणतात? घरामध्ये खायला काही नाही आहे. अन्न करता करता पत्नी आजारी पडली आहे. शेवटचा क्षण आहे. रुक्मा आज घरात काही नाही, प्रसाद आहे का? घरात काही नाही आहे. तुला औषधं चालू आहेत पण ती पचवण्यासाठी, तुला देण्यासाठी अन्न सुद्धा नाही आहे. पत्नीनं काय सांगितलं ऐका जरा. माझी इच्छा पूर्ण करसा. मला वाटतंय मला पांडुरंगाने बोलवलंय आता तुमच्या सोबत नाही राहायचंय, त्या पांडुरंगाच्या सान्निध्यामध्ये जायचंय. मग एक काम करा, मांडीवर घेतलं, मांडीवर डोकं घेतलं. शेवटचा क्षण आहे पहा. प्रसाद कशाला म्हणतात म्हणजे लक्षात येईल तुमच्या. रुक्मा तुझी शेवटची इच्छा काय? माय माझ्या तुकोबरायांच्या पत्नीची शेवटची इच्छा म्हणजे प्रसाद कळेल. माझी एकच इच्छा आहे, तुमच्या मांडीवर जायचं आहे आणि तुम्ही विठ्ठल विठ्ठल भजन म्हणत राहायचंय.
आणि तुमच्या विठ्ठल विठ्ठल भजनात माझा देह जायचा आहे. आणि अजून एक इच्छा आहे धनी, किती जन्म घेईल, आता मेल्यानंतर पुढचा जन्म जर मिळाला ना तर त्या पांडुरंगाला म्हणाव, माझे तुकोबर आहेच, पुढच्या जन्मात पती मिळावे, याला म्हणतात प्रसाद. आताची जर पत्नी असती तर वाटून दिलं म्हटली असती, राख रांगोळी केली म्हणली असती संसाराची. सांगू, हे जे घेतलं ना बाकीचं नका घेऊ माझ्या कीर्तनातून, पण आता जे मी सांगितलं ना तेवढंच घ्या. संसार सुखाला सुखाचा आणि सफल झाल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. आपलं काय होतं, जरास पतीकून थोडंसंही चुकलं वगैरे काही झालं, डायरेक्ट म्हणते हो बाय, बऱ्याच वेळेस मी बघितलं, कसं पडलं माझ्या नशिबी, काय कारण आहे, प्रसाद भेटला नाही विठ्ठला. कुठं तुकोबरायांचं, म्हणून संत चरित्र फार महत्वाचं आहे दादा. हे घडतं कुठं, ही अवस्था येते कुठं, ती प्रसादा येते. अरे सुख आणि दुःख येऊ द्या, दुःख जरी आलं तरी मनाचे, म्हणून आत्महत्या जर थांबायची असेल, हो हो राहू दे ना, नको हे करू. आत्महत्या जर कधी हे करायची असेल, रोखायची असेल, तर आज संत चरित्राची गरज आहे. या माऊलीने माझ्या सुदाम चरित्र ऐकलं ना, ती माऊली जीवनात कधीच आत्महत्या करणार नाहीत. म्हणून हे फळ भेटतं कुठं, ते काल्याच्या चिंतनात भेटतं, ते कालाच्या प्रसादात भेटतं, संत देवाच्या चरित्रात भेटतं. प्रगट भयो भगवान गोकुलमय प्रगट भयो, नंद के घर में 9 बजे बाजे. आणि का, पण आपण जे करायचं ते करत नाही, जे नाही करायचं ते केल्याशिवाय. आचरण रामचंद्राच्या चरित्राचं करायचं करत नाही लोक, आणि कृष्ण चरित्राचं केल्याशिवाय राहत नाही. एकच मिनिटात सांगतो म्हणजे कसं कळेल तुम्हाला. पूर्वी ग्रंथ चालायचे बघा, प्रत्येक गल्लोगल्ली ग्रंथ असायचे आहे ना. रामायण, महाभारत, पांडव प्रताप, हरी विजय, हे सर्व ग्रंथ चालायचे. आणि तसंच सिंदखेड राजाला 2 गल्ल्यात 2 ग्रंथ चालू झाले. एकीकडे हरी विजय चाललेला होता आणि एकीकडे पांडव प्रताप. असू द्या ना, काय फरक पडतो. बरं, एका घरातले एका ग्रंथाकडे नव्हते जात, मग दोन्ही 2कडं. बाईसाहेब पांडव प्रताप ऐकायला आणि भाऊसाहेब हरी विजय ऐकायला. चांगली गोष्ट आहे, दोन्ही ग्रंथ एका घरात येत होते बा. हां, आणि मग रात्री आल्यानंतर त्यांनी एकमेकाच्या गप्पा मारायच्या. तुझ्या ग्रंथात कसं झालं, त्यानं सांगावं माझ्या ग्रंथ असं झालं, हिनं सांगावं आमच्या ग्रंथात असं झालं. पण एक दिवस यायला 12:30 वाजले. किती? रात्री 12:30 वाजता घरात आलं आणि नाचायला लागलं. रात्री 12:30 वाजता तिच्या पुढं नाचायला लागल्यावर ती म्हणायला लागली, डीजे वाजणं नाही, कोणाचं लग्न नाही, याला आवेश कस काय असा आवाज आज अचानक रात्री 12:30ला. अहो 12:30 वाजले, काय नाचताय तुम्ही घरामध्ये. त्याने आमच्या ग्रंथात एवढी मजा, एवढी मजा. अरे काय सांगाच वाटत नाही. ती म्हणे मग झोप, अंग आथरून टाकलेलं आहे, झोपून राहा. नाही सांगा वाटत नाही, पण एवढी मजा. अरे झालं काय, एवढी मजा. अरे झालं काय, एकट्या गोपाल कृष्णाला 16,108 बायका. मग तुम्ही एवढे नाचता का. ती म्हणायला लागला, तू म्हणत असंत. ती म्हणायला लागली, म्हणून तर म्हणलं बिगर डीजेचं कसं काय नाचायला लागलं हे असं. मग आतापर्यंत बाई नाचत नव्हती, आता बाई नाचायला लागली घरामध्ये. ती म्हणायला लागली, तो म्हणतोय तू का नाचते. अहो आमच्याही ग्रंथात आज एवढी मजा, एवढी मजा, एकट्या द्रौपदीला धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव 5 पती. मी म्हणत होते तुमची तेरी भी चुप और मेरी भी चुप. विठ्ठला विठ्ठला. आचरण कृष्ण चरित्राचा नाही, रामचरित्राचं आचरण. रामचरित्राचं आचरण केलं पाहिजे. आचरण रामचरित्र शिकवतं दादा. बघा तुम्ही, ते सुनैना माता सीतामय्या ज्यावेळी जायला लागली वाटी लावत असताना, सास ससुर गुरु सेवा करे हो पतिरुक लागे हर्ष. सासू सासरे सेवा कर बोरी.
आता एक तरी माय सांगते का पोरीची सासू सासऱ्याची सेवा कर म्हणून. म्हणून सासू सासरे वृद्धाश्रमात आहे. विठाला विठाला चला पुढे चला. याला आता काय झालं, एकांगी विचार झाला. एकांगी विचार. सासूला वाटतं की पोरीला सासू नसावी, आणि हाच विचार जर कधी तिच्या पोरीच्या म्हणजे तिच्या सुनेनं जर केला तर, जी सून घरात येणार आहे तिनं जर कधी केला तर मग या सासूनं काय आत्महत्या करावी. विठाला विठाला. हा एकांगी विचार संपला पाहिजे. एकांगी विचार म्हणजे काय, एकच मिनिटात सांगतो. एकांगी विचार ते अधिक महिना होता. अधिक महिना आहे ना, अधिक महिना. त्याला दुसरं नाव काय, धोंड्याचा महिना. धोंड्याचा. आमचे पोरं म्हणायला लागले जवयाचा महिना. बरोबर आहे ना, जवयाचा महिना, धोंड्याचा महिना. धोंडा म्हणजे जे जे जवई गेले असन. धोंडा म्हणजे महिना कोणाचा, विठ्ठला विठ्ठला. चला चला पुढे चला. ते अधिक महिना असल्यामुळे ते धोंड्याला ते मुलगी आली स्कूटरवरती, पुढं जावाई बसेल, मागं मुलगी. आल्यानंतर जेवण वगैरे झाले, निघायची तयारी. मग ती शिदोरी वगैरे बांधून दिली. पुढं जावाई बसला, मागे मुलगी बसली. त्या मुलीची आई बाहेर आली. अगं गंगूबाई, शांताबाई, हरणाबाई सर्वजण इकडे या, इकडे या. आता आजूबाजूच्या ज्या महिला होत्या त्या सर्वजण पुढे आल्या. काय झालं बघ ना, कसा लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसतो. कोण कोण, मुलगी आणि लक्ष्मीनारायणाचा जोडा. त्या दिवशी निघून गेले. दुसऱ्या दिवशी हिच्या मुलाला काम पडलं. हिच्या मुलाला सुनेला जायचं होतं, गाडी भेटत नाही. इकून तिकून पूर्वीची हे ती राजदूत भेटली, तिच्यात अर्ध राखेल अर्ध पेट्रोल. ती लवकर चालू होईना. इकडनं तिकडनं चालू झाली. चालू झाल्यानंतर ते फाट फाट फाटफाट अख्ख्या गल्लीत आवाज. आता ती कालचीच म्हातारी लक्ष्मीनारायण, कालचीच म्हातारी बाहेर आली. कालच्याच म्हाताऱ्याला आवाज दिला, बघा ना. आता त्या म्हाताऱ्या बाहेर आल्या. काय झालं, अहो बघा ना, आहे का काही मर्यादा. अगं काय झालं बाई, तो पुढं बसलाय, ती मागं बसली. आपल्या काळात आपण बोलत तरी होतो का. काय म्हणली ती, आपल्या काळात आपण बोलत तरी होतो का, काही लाज वगैरे आहे का नाही. तो पुढं बसलाय, ती मागं बसते, आहे काही मर्यादा. आणि काल हिची मर्यादा काय चुलीत गेली होती का. काल लक्ष्मीनारायण, यालाच एकांगी विचार म्हणतात. विठाला आचरण रामचरित्राचं, उच्चारण कृष्ण चरित्राचं. ते बी उच्चारण कुठं सांगितलं, जे गोकुळात केलं. गोकुळात कोणतं काय केलंय, रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरती गवळणी. रांगताना ज्या चोऱ्या केल्या आहेत ते येदसे चरित्र केले नारायण. रांगता वेळ कमी असल्यामुळे देव रांगायला लागले. रांगता रांगता चालायला लागले. चालता चालता बोलायला लागले. बोलता बोलता लगेच पुढे आले आणि विचार, तुला नाही. देव ती थल्ल्या सवंगाड्याला म्हणले, तुला नाही. काय तब्येती रे तुमच्या, पाव खाऊ खाऊ हातपाव झाला. देव म्हणायला लागले बरं का. ते म्हणायला लागले, तुम्हाला काय भाषण करायला, तुम्ही मोठ्या घरचे लोक आहे, तुम्हाला दही दूध तूप भेटतंय. या डेअरीला फक्त ताक भेटतं, ताक. मग तुम्हाला खायचं का, खायचं का तुम्हाला, प्रसाद खायचा नाही का. हा खायचा खायचा म्हणले ती म्हणा. तुम्हाला खायचं आहे ना. ते म्हणायला लागले, हो आम्हालाही खायचं. खाऊ घालण्याचा कार्यक्रम आपल्याकडे. गोपालकृष्ण म्हणला. आणि खायचा कार्यक्रम तो. याला वाटलं हे आणतं का कुठून तरी. हे म्हणायला लागलं, चोरी करून खावं लागेल. ठीक आहे, चोरी करून का बाबा. आणि मग चोरी करण्यासाठी निघायचंय. रात्री सर्व सवंगड्याला बोलवलं. आणि मग तिथलं ते पेंद्या म्हणतो, करे कृष्णा चोरी करायला जायचं, चाकू आणू का, जामे आणू का. त्याने काहीच नाही आणायचं, मी जे सांगतो ते ऐका. आणा. काय आणा, चोरी करायला जायचंय. काठी आणा, खडे आणा, सराटे आणा, गाळलेली माती आणा. बाकीचे सवंगडी म्हणायला लागले, चोरी करायला हे साधन.
ती म्हणे हे कशासाठी? अरे आपण चोरी करण्यासाठी गेलो आणि जर कधी तो माठ वर असेल आणि तो माठ जर फोडायचा असेल त्या माठात काही आहे का नाही हे बघावं लागेल ना. मग त्याच्यासाठी दगड मारायचा. दगड मारल्यावर जे माठ टंगटंग वाजेल, जे माठ टंगटंग वाजतं त्याच्यात, जे माठ टंगटंग वाजेल त्याच्यात काही नाही आणि जे माठ धबधब बदबद वाजेल तसं हा त्याच्यात काहीतरी असतं. म्हणून बघा शेपुडी कधीच कणिक खात नाही म्हणून ते टंगटंग वाजतं. आणि ते धूमपान कधी बी खाल्ल्याशिवाय राहत नाही, त्याला लावेलच असतं काही काही म्हणून ते बदबद वाजतं. विठ्ठला करे कृष्ण. मग ही काठी अरे ते वर असेल आपला हात पुरणार नाही, मग आपण काठीनं त्याला खालून मारायचं आणि मग ते दही दूध लोणी मिळालं की आपण खायचं. करे कृष्ण. मग हे सराटे. अरे जर कधी एखादी गवळण उठली ना आपल्या मागे पळायला लागली, आपण सराटे फेकून द्यायचे. तिच्या पायात सराटे गुंतले, तीच ते सराटे काढायला गुंतली की आपण निघून जायचं. ती त्याच्यात व्यस्त झाली की आपण निघून जायचं. असं पेंद्या म्हणे करे ती चष्मा घालून आली तर, चपला घालून आली तर, चपला घालून आली तर म्हटल्याबरोबर यांनी सांगितलंय तिच्या डोळ्यात आपण माती फेकायची. आणि ती जर चष्मा घालून आली तर, आणि तेव्हा चष्मा नव्हते. विठ्ठला विठ्ठला तेव्हा चष्मे नव्हते. चष्मेचं नंतर आता हे झालंय. चला पुढे. सर्व सवंगडी घेतलेत. रात्रीचे वेळ झाली, निघाले. आणि रात्रीचे निघाल्यानंतर सर्व सवंगडी इकडं काही पळायला लागले, तिकडं काही पळायला लागले, आवाज करायला लागले. देवाने हे तुला नाही रे अरे आपण रात्री चोरी करायला आलोय, तमाशा पाहायला चोरी चाललोय. कोणी इकडं वरडताय, कोणी तिकडं वरडताय. मग अरे अख्खं गाव झोपलंय, आपण आता चोरी करणार आहोत. मग एक काम करा, मी पुढे पुढे चालतो, तुम्ही माझ्या मागे माझ्या माग याल तरी अरे. आणि कोणाच्याही मागे जाऊ नका दादा, कोणाच्याही मागे जाऊ नका. जायचं असेल तर त्या भगवंताच्या मागे जा, परमात्म्याच्या मागे जा, संतांच्या मागे जा. काय आणि मग देव म्हणायला लागले माझ्या मागे मागे या. पण विनाकारण कोणी कोणाच्या मागे यायला रिकाम आहे का? कोणीच येत नाही. बिगर पैशाचं तर कुणीच येत नाही. साधं एखादं कोणी असू द्या, अरे चालतो का ऊस तोडीला, ते अगोदर विचारतं हजरी काय. बरोबर आहे की नाही? एखाद्या मावशीला म्हणलं चला कापूस यासाला, त्या म्हणत्या धड्या काय धडा आहे ना. ते असं असतं. म्हणजे बिगर फायद्याचं कोणीच येत. आणि ही तर देवाच्या मागं जाणं आहे बघ. त्यामुळे पेंद्यानं विचारलं, पेंद्यानं करे कृष्ण्या काय तू म्हणतो माझ्या मागे मागे या, मागे मागे या, मागे मागे या. तुझ्या मागे येण्यात फायदा काय? माझ्या मागे मागे येण्यात फायदा विचारला म्हणून सांगितलं. काय फायदा आहे माझ्या मागे येण्यामध्ये? आजी देतो पोट भरी. पोट भर म्हणजे नेमकी किती हाही प्रश्न आहे नाही. अरे पोट भरी म्हणजे नेमकी किती? पुरे म्हणाल तोवरी आहे की नाही. आपण पाहुणे जेवायला बसलो, बस पाहुणे जेवायला बसल्यानंतर आपण घ्या जातकोर घेतले, घ्या जातकोर घेतली, घ्या आणखीन जातकोर. ते म्हणतात आता नाही, आता पुरे. अरे पुरे का? घ्या आणखी. अहो पोट भरलंय आता, पुरे म्हणाल. आता पोट भर एवढं देव म्हणायला लागले, मी एवढं देणार एवढं देणार. तुम्ही पुरे म्हणसाल एवढं सुख देणार. काय देणार? एवढं सुख देणार. पण कुठे? देवाकडे गेल्यानंतर पोट भरी सुख जिथं प्राप्त होत असतं तो देवाचा दरबार असतो. पुरे म्हणाल तोवरी. आणि मग असं म्हटल्यावर निघाले व सवंगडी मागे 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 मागे. आणि नेमके त्या गवळणीच्या घरामध्ये आले. घरामध्ये प्रवेश करणार. देवाने सांगितले एक काम करा, आता आतमध्ये जायचं आहे. मग गडबड करू नका आणि बडबडही करू नका. हळू चला, हळूहळू चला. कोणी कोणाशी न बोला, कोणी बोलू नका बरं का. आपण आता देवाबरोबर गोकुळामध्ये एका गवळणीच्या घरात आहेत. आणि मग तिथं आतमध्ये गेले.
आवाज करायचा नाही सांगितला, बडबड करायची नाही सांगितली. आणि मग गडीवर गडी चढेवन माळी, एकावर एक गडी चढवले. आणि काय केलं माहिती आहे गणेश भाऊ, ते वरून खाली द्यायचे लोणी तूप वगैरे ते शिंक्यातून. पूर्वी ते शिंक असायचं, ते टांगलेलं असायचं वरती. आणि मग ते त्याच्यातून ते काढायला लागले. देवाच्या हातातून एक लोण्याचा गोळ्या सटकला, हातातून सटकला, खाली पेंद्या होता, त्या पेंद्याच्या तोंडावर येऊन पडला. त्याच्या लक्षातच राहिलं नाही आपण चोरीच्या घरात आहे. आनंदाच्या भारात मोठ्यानं बोंबललं. काय सांगितलं होतं अगोदर? बोलायचं नाही, कीर्तनातही बोलायचं. एवढं जरी कळालं भरपूर झालं. ऐकत बोलायचं नाही म्हणून सांगितलं होतं, पण एवढा मोठा लोण्याचा गोळा पेंद्याच्या तोंडावर पडल्याबरोबर ते आनंदाच्या अवधानामध्ये मोठ्यानं बोंबललं. चांगलं केलं कितना, चांगलं केलं. ते बोबडं होतं, मी नाही. म्हणून तसं बोललो. चांगलं केलं कितना, चांगलं केलं म्हणल्यावर आता हे मोठ्यानं ओरडल्यावर गवळण जागी झाली. रोज चोऱ्या होत होत्या, रोज माठ फुटल्या जात होते, याच्यामुळं आधीच गोकुळ जागे होत होतं. आणि हे ओरडलंय, गवळण पाठीमागं. देवाच्या दरबारात असं आहे बरं का. बाकीच्या ठिकाणी तरी एखाद्यानं चोरी केली तर दुसराच धरल्या जाईल, पण देवाच्या दरबारात असं आहे, ज्यानं चोरी केली त्यालाच धरल्या जात. सारेजण निघून गेलेत, पेंद्या अडकला. एक तर लंगडं होतं आणि बोंबललं होतं, आणि ते तोंडावरती ते लोण्याचा गोळा पडल्यामुळं गवळण येऊस तर दिसली पण नाही. पकडलं, चोर पकडला. आधीच 8-10 दिवसापासून परेशान होती चोर पकडण्यासाठी, पकडला बा चोर. मग आता नाही, एकदा का चोर पकडला की त्याची हाय गई. जेव्हा हाणायला सुरुवात केली, पेंद्याच्या मांड्या एवढ्या झाल्या, बोंबलायला लागले. कितना आले, कितना थोल, कितना म्हणायला लागला. बोंबल कितना तोल. आणि मग पेंद्या म्हणायला लागला, अरे हातून पाय मोठ्या झाले, सोड आता. देवाला आवाज दिला. देवाने सांगितलं डोळे बंद कर. आणि डोळे बंद कर म्हणल्यावर डोळे बंद केल्याबरोबर मोठ्यानं जय जयकार केला. गोपाल कृष्ण भगवान असं म्हटल्याबरोबर पेंद्या बाहेर. काय नाही करू शकत देव. भगवान क्या नहीं कर सकता. अरे परमात्मा काय नाही करू शकत देव. अरे ज्याच्या स्वप्नात नव्हतं, एका मिनिटात मुख्यमंत्री. यादीत नाव होतं का? नव्हतं, काही नव्हतं. ये जो करता है उसी का नाम तो भगवान है. विठला. चला पुढे. तो देव आहे दादा. लगेच पेंद्या बाहेर आला आणि सर्व सवंगड गेले. दुसऱ्या दिवशी चोरी करायला जायचं. तर आता मला सांगा बरं, पेंद्या येईल का? अय पुराव येईल का पेंद्या? अय प्रा येईल का पेंद्या? अय बारीक येईल का पेंद्या? येईल का? नाही म्हणतोय हो. काय नाव आहे तुझं? कार्तिक. कितवीला आहे? 7वी. लग्न झालं का? मागच्या वेळेस सांगितलं होतं मी, पण तरी म्हणतो हां चांगलं झालं. तो नाही म्हणला, काहीच बोल. तुमचे इथले लोक फूर चांगले बरं का साहेब. मी एका कीर्तनात सहज म्हणलो, एक मुलगा होता बाहेर पुढं, ते काय नाव होतं त्याने? गोपाल. जरा गेलंच होतं. त्याला म्हणलं कितवीला आहे? 5वी. तर मी सहज म्हणलं लग्न झालं का तुझं? ते उठून उभं राहिलं. ते तुमच्यासारखे 3 पोरं आहे म्हणलं. विठाला. चला पुढे चला. पेंद्याला सर्व आले, पण पेंद्या काही आला नाही. देव कोणाला सोडित नाही बरं का. तुम्ही जरी कधी हे बा, तुम्ही जर नाही आले ना तर देव तिथं येईन तुमच्या घरी, तुम्हाला चाल ना हां प्रसादाला चल म्हणून. हे बघा, वर्षातून एवढा मोठा सोहळा होता, कधीच घरी काहीच थांबायचं नाही, कधीच नाही थांबायचं. माझ्या बाळूमामासाठी यायचं, एवढं मोठं खटाटोप करायचं, इथं सर्वांनी काम करायचं. चला पुढे. आणि मग त्या अरे पेंद्या चालत नाही का? आपल्याला नाही यायचं. अरे झालं काय? आपल्याला नाही यायचं. अरे झालं काय? तुमच्यामध्ये ले आये बा हे एकू. अरे तुमच्यामध्ये आयब आहे बा कृष्णा. आता गड्या मी येईल तुमच्या संगतीला येणार नाही. आता काय झालं? आता तर एकदा गवल्याच्या गली दैद्यूत तोलायला गेलो ले. अरे ती गवळण उठली, तिनं मलाच मारलं. अरे तूच बोंबवला होता म्हणून तुला मारलं. आता नाही येणार. हां
आता तर एकदा अरे एकदा आमच्या घरी किरवत झालं किरवत पलवा खिलवतले लई गोड झाला मी गले बले म्हणून तुला आणला. मी तुला आणलं ते खाण्यासाठी पण तू खाल्लं नाही. अरे खाल्लं रे पेंद्या, तुला काय वाटतं मला काही समजत वाटतं मला काही समजत नाही. 1:45 वाजले तुला काय वाटतं मला काही समजत नाही. चला अरे आमची जेवायची व्यवस्था झाली बाबा, 15च मिनटं राहिले तरी तुला काय वाटतं मला काही समजत. तर पेंद्याची समजूत घातली. सर्व सवंगडी आलेत, त्या घरामध्ये घुसलेत. शुद्ध सात्विकाचं घर बघितलं आणि देवाने काय चोरलं माहितीये? चित्त चोरी आले नंदाच्या नंदने. तुमचं चित्त चोरलं म्हणून तुम्ही एवढ्या काही उन्हात बसले माझे बांधव. एवढ्या उन्हात अनात तुम्ही बी केव्हाच्या 2-3 तासापासून इथं बसल्या. कशामुळे? त्यानं चित्त चोरलंय तुमचं, म्हणून लक्षात ठेवा. चित्त चोरीले नंदाच्या नंदने. आणि मग तिथं आतमध्ये गेले. देवाने सांगितले एक काम करा, प्रपंचरूपी जे घाटे ते सोडून द्या आणि परमार्थ रूपी घाटे आनंदाने सेवन. एवढा खोड्या करतोय हा? हो अहो एवढा खोड्या करतोय. मग कृष्णा आता एक दिवस कृष्णाने गावातच अनेक खोड्या आहे देवाच्या आणि तुम्ही प्रत्येक काल्याच्या कीर्तनात ऐकल्या. राहिलेल्या काल्याच्या कीर्तनामध्ये आपल्याला जानेवारीमध्ये खोड्या तुम्हाला पाहायला ऐकायला साक्षात पाहायला सुद्धा भेटणार आहे. तुम्हाला कथेमध्ये माझा कृष्ण किती खोड्या किती नटकट आहे ते तुम्हाला जानेवारीमध्ये राहिलेल्या खोड्या सांगल. कारण आता 2 वाजायला आले म्हणून आपली खोडी आवडती घेतलेली बरी आहे का नाही. आणि म्हणून यशोदा मैयानं बघितलं की एवढ्या मोठे लोक सांगतात याचा अर्थ आपल्या मुलाकडे एक दोष असायला पाहिजे. आणि म्हणून यशोदा मैयानं सांगितलं तू गावात राहू नको, उद्या जाई राणा सवे घेऊन गोदान वाकड्या कोकड्या उद्या जाई. आता आम्ही उद्या रानात जाणार आहे. बरं मग आम्ही इथं नाही राहायचं. मग एक काम करा, तुम्हाला यायचं आहे ना उद्या तुम्ही गाई गोपाळ घेऊन सारे गोपाळ रानात या. उद्या तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या. आले आणि रानामध्ये आणि पूर्वीचे ते सर्व सवंगडी गाई चरायला लागल्या आणि मग हे खेळ खेळायचे. खेळ झाला. आता पूर्वीचे खेळ होते ते साधे नव्हते ना. इटू दांडू हुतुतू भावरा इटू दांडू हमामा. अरे तुम्ही बोंबलायला लागले पण सवंगडी आले कानात म्हणले मला कानात म्हणले. काय म्हणले माहितीये? काय खेळायचे सुख. आता जास्त सुख झालं गड्या तुम्हाला. खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख असं आहे ते. चला चला. आणि मग सांगितलं ठीक आहे बाबा एक काम करा, आता काला करायचा आहे. देवाने सुंदर असं काल्याचं वर्णन आपल्याला ऐकायचं आहे शेवटच्या चरणामध्ये. आपल्याला आता पूर्ण विराम द्यायचा. चला सर्वजण माझ्याबरोबर चला आता वृंदावनला जायचं आहे आपल्याला. माझ्या गोपाल कृष्णाने सांगितले बघा मला गोड असा काला करायचा आहे ना, मला आवडेल असे पदार्थ घेऊन. कोणी म्हणायचं देवा मी तुझ्यासाठी गुलाबजाम आणेल, कोणी म्हणायचं मी बालुशाही आणेल. दही लाईलाच का महत्व आहे काल्याच्या दिवशी. कोणी म्हणायला लागलं देवा मी तुझ्यासाठी पुरी भाजी आणेल. कोणी म्हणायला लागलं देवा मी तुझ्यासाठी बासुंदी आणेल. सर्व सवंगडीत आनंदात होते. पण त्यातला एक श्रीधाम्या नावाचा जो सवंगडी होता, ज्याला माय नव्हती, ज्याला बाप नव्हता, तो रडायला लागल्यावर त्याच्या डोळ्यात पाणी आलं. प्रत्येक जण म्हणायचं मी माझ्या देवासाठी काहीतरी आणेल. कोणी म्हणायचं मी गुलाबजाम आणेल, कोणी म्हणे बासुंदी आणेल. पण तो रडायला लागला ना, त्याच्या मनात एकच संकल्पना येत होती, रोज माझा देव मला खाऊ घालतोय, जेव घालतोय. उद्या जर माझ्या देवाने मला विचारलंय श्रीधाम्या तू काय आणलं माझ्यासाठी, तर मला तर घरी आई नाही, मला घरी बाप नाही, मी सांगायचं तरी कोणा. आणि तुम्हाला माहिती आहे मायवन्न, सर्वांना माहिती आहे. अरे माय नसलं बाप नसल्यानंतरचं काय दुःख असतं हे आमच्या संस्थेत आल्यावर तुम्हाला काय. एक 4 वर्षाचं पोरग आहे साहेब, या वर्षी म्हणजे 2 वर्षापासून आलेलं आहे. 1 वर्षाचं होतं तेव्हा सर्पदंशाने वडील गेले. 2 वर्षाचं होतं तेव्हा आईनं आत्महत्या केली. माझी विनंती माय
माझ्या कीर्तनातून काही नाही नेलं तरी चालेल, पण जीवनात कधीच किती मोठा प्रसंग येऊ द्या, किती मोठं दुःखाचं डोंगर येऊ द्या, आत्महत्या करू नका बरं. आत्महत्या कधीच करू नका. आणि ज्या दिवशी आत्महत्याचा विचार तुमच्या डोक्यात येईल ना, त्या दिवशी आपल्या संस्थेवर या. आणि ते माझं ते 4 वर्षाचं जे लेकरू आहे ना आमच्या इथं, त्या लेकराला विचारा, बाळा आत्महत्याचं पाप काय. ते लेकरू काय म्हणाल माहिती आहे? ए आई, ए माय, आत्महत्या करू नको बरं आधीच. आणि तू विचारते ना आत्महत्याचं पाप काय, तर आत्महत्याचं पाप आहे की तुझ्या पुढे हे अनाथ झालेलं लेकरू हे आत्महत्याचं पाप आहे. सर्वांचे या दिवाळीला खूप रडवलं त्यानं, मला खूप रडवलं. तू म्हणायचं सर्वांचे मायबाप येतात, माझी येत नाही. कोणाची जर कधी आई आली त्या लेकराला, आपापल्या लेकराला उचलते, पटापटा चुंबन घेते. ते जे लेकरू आहे, आता माझं साई आहे, ते अशी लेकरं काय करतात माहिती आहे? कोणाच्या महिना आपल्या लेकराला उचललं, पटापटा चुंबन घेतलं की तिच्या जवळ जाऊन उभा राहतात. तिलाही वाटतं माझी आई जर असते तर आली असती, मलाही जवळ घेतलं असतं, मलाही काहीतरी खायला आणलं असतं. 12 साडेबारा वाजतात आणि 12:30 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत ती माय तिच्या लेकरामध्ये मग्न असते ना, तर हे बारीक लेकरं आपल्या पेटीजवळ जातात. आपल्या त्या पेटीमधून, त्या सुटकेसमधून आपल्या आईचा फोटो काढतात आणि त्या फोटोकडं पाहून ढसा ढसा रडतात. बरं त्या वेळेस कळतं आई बाप काय असतं.